येऊ का सुमन? हा या. आणि लगेच रानात जाऊ नका बरं का. म्हणजे कसं तोंडावर धूळ बसली ना तर एवढं सगळं केल्याचा काहीच फायदा होयाचा नाही. हो हो या. शीतल चल जेवायला. अरे काकी शीतल नाही मी आहे. यास्मिन तू इथं कशी काय? आणि शीतल कुठे गेल्या? ती सत्कार घ्यायला गेल्या काय? नाही नाही तिकडे नाही गेली. मग कुठे गेली? काय माहित कुठे गेल्या. मगाचपासून नुसतं दुकानात बसवून ठेवलंय. माझ्या आबूबी आता ओरडतील. त्यांना सामान नेऊन द्यायचंय. मग तू का दुकानात बसलेस खरं? तुमच्या बायानच बसवलंय आणि गेल्या. कुठे गेली ती? खरंच मेरे को नाही पता. 5 मिनिटं तिथे म्हणून गेली आणि आलीच नाही. बसून बसून वैतागली मी तर. मला तर काय कळतच नाही बघ. बर तुला पाहिजे ती साहित्य घेतलंस का तू? हो मला पाहिजे होतं ते बी घेतलं आणि 2 गिरायकं बी केली. होय काय? हो ते पैसे इथे ठेवल्यात आणि आमचं वहीवर मांडल्यात. बर तू जा घरी, मी बसते दुकानात. हा. अगं इथे तर कोणच दिसेना. अगं जरा दम धर की, आपण आधी चालू. पावसा पाण्याचं कशाला येईल कोण इथं? बरोबर आहे. आजनं बी त्योच विचार केला असेल म्हणून तर त्यो तिला इथं भेटणार आहे. तू खरं सांगती ना अजिंक्य इथं येणार म्हणून? अगं मला पक्की खबर आहे आज्या इथं येणार म्हणजे येणारच. अगं मी त्याला फोनवर बोलताना ऐकले की महादेवाच्या मंदिरापाशी भेटू म्हणून. आणि ती पोरगी बी नक्की येणार आहे ना? तीच येणार की, दुसरी कोण येणार? मला कन्फर्म माहितीये. मी नाव बी ऐकलंय तिचं. आमचा अजिंक्य असं काय करणार नाहीत. त्यांचं अजिबात पटत नाही पोरींशी. अगं जेडे, तुमचा आजा आहे ना तो घरात राम आणि गल्लीत श्याम आहे. म्हणजे परवा बघितलं नाहीस वे कसे चिकटून बसली होती दोघं. अगं लय खास माहिती नाही ती आजाची. खोटं वाटत असेल ना तर इक्यानं रावल्याला विचार. अगं पण अजिंक्य तर म्हणाले की खास मैत्रीण नाही म्हणून. आता काय तुला सांगून लफडी करणार आहे वे त्यो? लक्षात ठेव, बोका कुणाचा बी नसतोय.